रामकृष्ण हरिनरमध्ये हर. तर व्हिडिओ लेट का काढू राहिलो आज का मी जिथे थांबलो होतो मुंदीमध्ये तिथे टेप रेकॉर्डर चालू होतं, त्यामुळं व्हिडिओ काढलेला नाही मी. आणि आपल्याला हे गंगा माता मंदिर लागलेलं आहे बघा, मस्त अशी मूर्ती आहे. आणि आता आपण पुढे प्रस्थान करत आहोत, कारण आज उशिराच निघालो होतो. आपल्याला जास्त दूर नाही जायचं, आज लईत लई 10 किलोमीटरच चालायचं आहे, त्यामुळं उशिरा निघालो आहे. आणि आता इथून 2 किलोमीटरवर गेल्यानंतर केणून म्हणून गाव आहे, तेथे आपण दुपारी भोजन प्रसादीसाठी थांबणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. आज मनात हुरहुर वाटायला लागली आहे का आपण परिक्रमा म्हणजे पूर्ण प्रयत्न केला मी हळूहळू चालण्याचा, पण मला काय होत होतं मलाच कळालं नाही. पण आता राहिले फक्त 60 किलोमीटर आणि त्याच्यामध्ये कसं वाटतंय का मनाला हुरहुर लागू राहिली की आपण परिक्रमा केली, पण परिक्रमा संपायला नको आहे असं वाटतंय. पण आता थोड्या 2 दिवसात परिक्रमा संपती माझी आणि मनाला हुरूर आणि चिंता लागलेलीच राहणार की परिक्रमेत दररोज सकाळी उठून आंघोळ वगैरे करून पूजा करत होतो आणि आरती केल्यानंतर पुढे प्रस्थान करत होतो. एखादा आश्रम आल्यानंतर बालभोग खात होतो, कोणी बोलवलं चहा प्रसादीसाठी तर चहा प्यायला जात होतो. मी कुठं नाहीच म्हणलो नाही, कारण मला माहिती आहे की समजा एखादी गोष्ट सकाळी जर आपण नाही म्हणलो तर दिवसभर ती गोष्ट मिळत नाही. आणि परिक्रमेत दुपारची भोजन प्रसादी मिळायची. दुपारी थोडंफार चाललं की कोणी पण समजा एखादं बाबाजी किंवा मैया असं चालताना दक्षिणादान करायचे किंवा वस्त्रदान करायचे. आणि कोणी भोजन प्रसादीसाठी गृहस्थ सेवा देत होतं. तर संध्याकाळची विश्राम व्यवस्था काही ठिकाणी गृहस्थ सेवेत झाली माझी. शक्यतो गृहस्थ सेवाच मिळत होती मला. मी आश्रमावर जास्त करून यावर्षी गेलोच नाही. फक्त एखाद्या वेळेस बा असं तिथं वाटेल भाऊ तिथं गृहस्थ सेवा भेटत नाही, तर असं वाटायचं जिथं गृहस्थ सेवा नाही आहे त्या ठिकाणी मग मी काय करायचो, आश्रमामध्ये जात होतो. पण यावर्षी परिक्रमा असे वाढल्यामुळे आश्रमाने गर्दी असायची खूप. मग भात आणि डाळ हेच खायला भेटत असायचं. मग त्यामुळे मी थोडा माझ्या वळणाला वेगळा रस्ता दिला आणि गृहस्थ सेवा धरायला लागलो. आणि जसं थोडं पुढं आल्यानंतर जसं मी जास्त करून गृहस्थ सेवा घ्यायला लागलो तसं मला या परिक्रमेचं महत्त्व कळायला लागलं. परिक्रमा म्हणजे काय बुवा, तर परिक्रमा म्हणजे वैराग्य जे धारण केलेलं आहे आपण, तर ते भिक्षुक म्हणूनच जगावं लागतं याचं मला भान निर्माण झालं. आणि त्याच्यामुळे मला कळाली परिक्रमा या नावाचा अर्थ काय आहे, परिक्रमा का केली जाते. ते म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तर भिक्षुक म्हणून म्हणजे भिकारी म्हणूनच राहावं लागतं परिक्रमेत, तरच कळतं की परिक्रमा म्हणजे काय आहे. आणि परिक्रमाचं फळ त्यावेळेस कळतं, त्यावेळेसच मिळतं. की असं नाही की आपण समजा थोडक्यात घरी गेलो आहे आणि मायेने धन आणून दिलं आहे किंवा कोणती गोष्ट ती प्रयत्न केल्याशिवाय होत नसते, मला मान्य आहे. पण कष्टाचं फळ जे असतं ते परिक्रमेचं कष्टाचं फळ ते नंतर मिळतं.
आपल्या स्वतःला मिळतं, आपल्या परिवाराला पण मिळतं. तर परिक्रमा जरूर करावी, पण हे आश्रमाने जाऊन तिथे भोजन प्रसादी घेणं त्याला परिक्रमा नाही म्हणत. तर हे आश्रम का काढले की पहिले भिक्षुक मागून जसं जसं परिक्रमावासी गेले वाढत तसं काही ठिकाणी भोजन प्रसादी द्यायचं. गृहस्थ सेवेत परवडत नव्हतं, कारण गरीबातला गरीब पण समजा देतो गृहस्थ सेवा, पण काहींना ते सहन नाही झालं. त्यामुळे ते काय केलं, त्यांनी आश्रम काढायला चालू केले. तर आश्रम काढल्यामुळं काय झालं, भरपूर अशी पब्लिक आश्रमांनी जायला लागली. मग गृहस्थ सेवा बंद व्हायला लागली. आता पुन्हा मी सांगतो तुम्हाला, काही ठराविक काळात असं होणार आहे की गृहस्थ सेवाच घ्यावं लागणार आहे. आश्रम परिपूर्ण बंद होत जाणार आहेत. आणि हा माझा ठाम निर्णय आणि ठाम विषय आहे. 100% सांगतो, आश्रम बंद होणार आहेत इथून पुढे. कारण दरवर्षी पराक्रमी वासड वाढतच चाललेली. आता महाराष्ट्रातले जवळजवळ यावर्षी 90% महाराष्ट्रातलेच परिक्रमावासी होते, मी बघत आलो आत्तापर्यंत. तर मला दरवेळेस 7-8 मिळतच होते दररोज रात्री. पण मी आश्रमावर जात नसायचं त्यांच्यामुळं. कारण आपलेच लोक आपली बदनामी करतात. काही तू व्हिडिओच कमवून काढतो, तू गाडीवरच बसतो, तू असंच करतो, तू तसंच करतो. त्यामुळं आपण शक्यतो गृहस्थ सेवाच घेतली, त्यांच्या नादी लागलो नाही. आणि आता शेवट मी काय गृहस्थ सेवा न घेता आश्रमातच जाणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, रामकृष्ण हरी. तर आता दुपारचे वाजलेले 11:30 आणि ऊन खूप चटकायला लागलेले बघा. आता जशी संक्रांत होऊन गेली, 2 दिवसात इतकं ऊन कडक पडायला लागलंय, चालायला नकोसं होतंय. पण आता 2 दिवस राहिले. 2 दिवसात परिक्रमा संपल्यानंतर घरी जाणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आता केनूच राहिले 1 किलोमीटर. तिथून पुढे परत 700 मीटरवरती आश्रम आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. इकडे बघा गावाचं क्षेत्र आहे. इकडे पण गहू आहे, पण उन्हामुळे दिसणार नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. असं सावलीत आलं की बरं वाटतं. नर्मदे हर. अरे तर आत्ता मग कशी आश्रमावर थांबलो होतो एका, तिथे सहज आपच्यापाशी पाण्याने हातपाय तोंड धुतले. आणि माझं हे जे दिसतंय आसन, त्या आसनामुळं काय झालं, वरती मधमाशा होत्या, ते उठल्या. आणि मी तिथून लिंबुनी खालून बाहेर निघालो असता 2 मधमाशे चावले. पण असं डेंजर खेळ झालता, पूर्ण अंगाला खाज सुटली होती आणि चक्कर पण येत होती. लगेच एका दवाखाना पुढे आल्यानंतर दवाखाना भेटला. दवाखाना दाखवलं, डॉक्टरला सांगितलं. तर डॉक्टरनी मला इंजेक्शन दिलं आणि 1 तास परत पुन्हा आराम करायला सांगितलं. मग आता आराम केल्यानंतर पुढे मार्गस्थ होतोय. नर्मदे हर, हर. तर बघा गावामध्ये काही मोहरीची झाडे पण लावलेली आहेत. गहू आहे, सगळीकडे गहूच दिसतोय, गहूच आहे. उन्हामुळं काळे चित्र ते बघा थोडं. नर्मदे हर, नर्मदे हर. आपल्याला जायचं आहे अजून जवळजवळ 13 किलोमीटर लांब. अजून मागच्या वेळेस तिथेच थांबलो होतो आपण रात्री विश्रामसाठी, तिथेच थांबणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर बघा
इकडे सर्व गावाचा शालू पसरलेला आहे मायाच्या अंगावरती, पृथ्वी मायाच्या. तर बघा आता पुढे आपण मार्गस्थ झालेलो आहोत. एकदम असं फ्रेश वातावरण आहे. आणि नर्मदे हर. आता पराक्रमवासी काही मागे पुढे होतात. सुरुवात केली तेव्हा दक्षिण तटाला खूप सारे पराक्रमवासी भेटायचे आणि वेगवेगळे भेटायचे. काही महाराष्ट्रीयन, काही मध्य प्रदेश, कोलकाता, हैदराबाद, हरियाणा त्या साईडचे आलेले. आता शक्यतो महाराष्ट्रवाले जास्त दिसतात. MP वाले गायब झाले, हैदराबादवाले गायब झाले. आणि महाराष्ट्रवाले पण काही आपली परिक्रमा पूर्ण करायला बघतायत. कोणी 40 चालतंय, कोणी 35 चालतंय, कोणी 25 चालतंय, कोणी 30 चालतंय. पण एवढं आहे की पाठ खूप सारे जण पाठच चालतायत. पाठ चालल्याने रक्तभिसरण क्रिया व्यवस्थित काम करते आणि फ्रेश पण वाटतं. पाठ चालल्याने 5लाच निघतात. नर्मदे हर. आता आपण आहोत ओंकारेश्वरच्या. फक्त राहिलं आपल्याला 50 किलोमीटर, म्हणजे 50 पण नाही, 50च्या आतच येईल. आणि आपण परवा दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत ओंकारेश्वरला पोहोचून जातो. नर्मदे हर. शक्यतो थोडं उशिराच जाणार आहे, कारण सकाळी व्हिडिओ क्लिअर येत नाही आणि ब्लर होतं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आपल्याला आता पपईची बाग लागलेली आहे आणि इकडून सगळं गहू आहे. इकडनं पपईची बाग लागलेली आहे. माझ्या मते आता कदाचित ह्या पपईला लवकरात लवकर पपई येत असाव्या, कारण एकदम रोपटे छोटे येतं. इकडं लिंबुन्या पपई दोन्ही एकत्र लावलेली बघा. आणि छानसं सावलीचं वातावरण, चालायला पण फ्रेश वाटतंय. नर्मदे हर. इकडं बघू शकता माझ्या उजव्या हाताला आहे आणि डाव्या हाताला गहू आहे. नजर पुरत नाही इतका गहू दिसतो इकडं. कारण कुपनचा गहू सगळा जो येतो तो आपल्याला इकडनंच येतो, मध्य प्रदेशमधून. सिवर नावाचा गहू येतो, तो सिवरच गहू आहे हा. आणि सध्या तो पोटऱ्यात आहे, उन्हामुळे दिसत नाही आहे. आणि बघा चिंचेचं झाड आणि लिंबाचं झाड एकत्र दिसलं मला, दोन्ही एकत्र आहेत बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर मला आपले बाबा गावाचं नाव काय म्हणलं मी? शिंदखेड्याचे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे आहे, तालुका शिंदखेडा आहे. हां. गावचं नाम धमाना. तर धमाना येथील बाबा भेटलेले आहेत. बघा वय किती आहे त्यांचं, भरपूर सारं वय आहे. आणि पायी परिक्रमा पहिली केली आहे त्यांनी. आज 101 दिवस भरतायत त्यांचे. तर बाबा परिक्रमेत कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान, एकदम आनंदाने परिक्रमा करतायत ते. हो. त्याचं नाव आनंद यात्रा आहेच. हो. नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा. नर्मदे हर. नर्मदे हर. तर सूर्य महाराज पण आता त्यांच्या निवासस्थानी जात आहेत आणि आम्ही पण आता निवासस्थानावरती पोहोचणार आहोत. नर्मदे हर. आणि उद्याचा ब्लॉग छोटा असणार आहे, लय मोठा पण नाही राहणार, कारण आपण तिथून फक्त 9 ते 10 किलोमीटरवरतीच आश्रमात रात्री विश्रामसाठी थांबणार आहोत. नर्मदे हर. तर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये. आज तुमची रजा घेतो. नर्मदे हर.